नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण नवीन जाहिरात बघणार आहोत, जी समाज कल्याण विभागाची आहे। समाज कल्याण विभागामध्ये नवीन जाहिरात आलेली आहे भरतीविषयीची। यामध्ये डायरेक्ट भरती होणार आहे, यामध्ये कोणती एक्झाम घेतल्या जाणार नाही। आणि तसेच 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट या सर्वांना संधी देण्यात आलेली आहे। आणि ही सॅलरी आहे, यामध्ये 60,000पर्यंतची सॅलरी देण्यात येणार आहे। चला मग सुरुवात करूया, बघूया यामध्ये आणखी डिटेल माहिती बघूया। समाज कल्याण विभाग भरती सरकारी नोकरी आहे, एक्झाम नाही आहे, सरळ भरती आहे। सॅलरी 25,000 ते 60,000पर्यंतची आहे। 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट उत्तीर्ण हवा आहे याकरता। त्यानंतर बघूया बघा ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशन बघूयाचं। बघा, सोशल वेलफेअर डिपार्टमेंट रिक्रुटमेंट 2024 न्यू रिक्रुटमेंट 2024 आउट झालेली आहे। वॅकन्सी आहे समाज कल्याण विभाग भरती 2024, हे 2024 आहेत। ऑर्गनायझेशन आहे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट। सोशल वेलफेअर डिपार्टमेंटद्वारे हे ऑर्गनाईज केले जाते। यामध्ये पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफ, असिस्टंट टीचर, नर्सिंग ऑफिसर, कोऑर्डिनेटर, लायब्रेरियन, सुपरवायझर, कम्प्युटर ऑपरेटर, केस वर्कर, कुक, हेल्पर, सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर या सर्व पोस्टकरिता ही वॅकन्सी निघालेली आहे समाज कल्याण विभागाची। यामध्ये टोटल वॅकन्सी आहे 12,500। बघा किती मोठ्या वॅकन्सी निघाली आहे समाज कल्याण विभागाची, किती आहे 12,500। आणि अप्लाय मोड आहे, म्हणजे आपण हे कशाद्वारे करू शकतो, ऑनलाईन फॉर्म आपण भरू शकतो, ऑनलाईन अप्लाय करू शकतो। कशासाठी, असिस्टंट टीचर, नर्सिंग ऑफिसर, कोऑर्डिनेटर, लायब्रेरियन, सुपरवायझर, कम्प्युटर ऑपरेटर, केस वर्कर, कुक, हेल्पर, सिक्युरिटी गार्ड आणि ड्रायव्हर या सर्वांसाठी आपण अप्लाय करू शकतो। तसेच बघा कोण कोण अप्लाय करू शकतात ते, ऑल इंडियातले मेल अँड फिमेल, ऑल इंडियातले मेल अँड फिमेल याकरता अप्लाय करू शकतात। याकरता ॲप्लिकेशन फी कोणतीही नाही, नो ॲप्लिकेशन फी। एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलं आहे, कॅन्डिडेट शुड हॅव पास्ड 10th 12th ग्रॅज्युएट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड और युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट, म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेले कॅन्डिडेट याकरता अप्लाय करू शकतात। याकरता 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट एवढंच क्वालिफिकेशन यांनी मागितले आहे। हाऊ टू अप्लाय फॉर सोशल वेलफेअर डिपार्टमेंट रिक्रुटमेंट 2024, कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो ते बघूया। Candidate must read the official notification carefully from the official website. यांनी कॅन्डिडेटने जी वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर जे ऑफिशियल नोटिफिकेशन आलं आहे ते केअरफुली वाचून घ्यावे। कोणकोणते डॉक्युमेंट मागितले आहे, फोटो कोणत्या साईजचा मागितलेला आहे, ते सर्व बघून तुम्ही तुमचा फॉर्म पिनअप करू शकता। इफ धिस इज on vacancies, click on the link below or visit the official website. Now register yourself instead of filling all your details like personal details, education and fees. Do not forget to upload the correct photograph and signature online mode. म्हणजे तुमचा फोटो आणि तुमचे सिग्नेचर हे ऑनलाईन मोड द्यायला विसरू नका। If this is an official vacancy, they fill the form carefully and attach all your document. केअरफुली बघून, ऑफिशियल वॅकन्सीज केअरफुली बघून त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट तिथे अटॅच करा। Now send it to the address given from normal or speed post. If online, so pay fee by credit, debit card or net banking carefully. Now keep your eyes on this website for uploading the admit card and exam date. If you are still facing any problem, comment on the post given below. तर बघा हे काही त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं सोशल वेलफेअर डिपार्टमेंटला।
आणि कोणकोणते फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट कशा पद्धतीने जोडायचे, काय ते सर्व यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही ही जाहिरात बघा आणि अप्लाय करा.